नमस्कार, मी प्रसन्न जोशी. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मातोश्रीची भेट घेतली, म्हणजे उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. वस्तुता म्हटलं तर कदाचित, आणि जो त्यांचा दावा सुद्धा आहे की ती कौटुंबिक भेट होती, पण केवळ एवढ्याच एखाद्या अर्थावरती थांबलो असतो तर पत्रकार काय, मीडिया काय आणि शेवटी समाज काय. त्याचं कारण म्हणजे गेल्या काही दिवसातल्या घडामोडी, महाराष्ट्रातल्या समाजकारणात आणि राजकारणातल्या घडामोडी पाहता ही भेट एवढी साधी सुधी असेल याच्यावरती कोणीही विश्वास ठेवणार नाही. भाजपची वाढती ताकद, शिवसेनेला जास्तीत जास्त कोपऱ्यामध्ये ढकलण्याचे झालेले प्रयत्न, वीक झालेला, दुर्बल झालेला विरोधी पक्ष आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर स्वतःची राजकीय स्पेस शोधणारी मनसे, या सगळ्या घडामोडींच्या व्यासपीठावरती हे नवीन एक नाटक सुरू झालंय का, एक रंगमंच सगळा तयार झालेला आहे आणि आता एक नवीन पात्र सगळी तयार होत आहेत का, एक नवीन स्क्रीन प्ले लिहिला गेलाय का, मग त्याचा अर्थ काय आहे तो उलगडण्याचा प्रयत्न होणार आहे. आणि म्हणूनच आपण प्रश्न विचारलेला आहे, या भेटीमागे दडलंय काय, कोणते मुद्दे घेऊन आपण ही चर्चा सुरू करणार आहोत, आधी ते पाहूयात आणि त्यानंतर आपल्या पाहुण्यांकडे जाऊयात. राज उद्धव भेटीमागे काय दडलंय? राज यांची ही कौटुंबिक भेट आहे जो त्यांचा दावा आहे, तसं खरंच असेल का, की मुंबई मनपासाठी राजकीय समेट असेल? शिवसेनेला मनसे सोबत जाण्यात फायदा आहे आणि भाजपला रोखण्यासाठी दोन्ही पक्ष एकत्र होतील का? लाख मोलाचा सगळ्यात मोठा प्रश्न हा शेवटचा असणार आहे. आपण चर्चेला सुरुवात करूया. त्यापूर्वी जर का तुम्हाला सुद्धा चर्चेत सहभागी व्हायचं असेल तर आमच्या @ट्विटर जय महाराष्ट्र एन या ट्विटर हँडलवरती जाऊन प्रश्न पहा, उद्धव राज ठाकरेंची भेट ही राज्यातल्या नव्या राजकीय समीकरणाची नांदी आहे का? जरूर व्यक्त व्हा. चर्चेला आपण सुरुवात करूयात. आपल्यासोबत आहेत हेमंत देसाई, राजकीय विश्लेषक, त्याचप्रमाणे संदीप प्रधान, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक, फोनद्वारे आपल्यासोबत असतील. याशिवाय दैनिक महानगरचे राजकीय पत्रकार प्रवीण पुरो. इथे स्टुडिओमध्ये माझ्यासोबत आहेत व्यवस्थापकीय संपादक निलेश खरे आणि जय महाराष्ट्रचे मुख्य संपादक डॉक्टर समीरण वाळवेकर. समीरण सरांपासून सुरुवात करूया. समीरण सर, बऱ्याच काळानंतरची झालेली ही भेट आहे, काय संदर्भांच्या सह तुम्ही पाहता या भेटीकडे? प्रसन्न, मगाशी बोलताना तू एका शब्दाचा उल्लेख केलास की हा स्क्रीन प्ले नक्की काय आहे. खरं तर प्रत्येक राजकीय खेळी, या खेळीला स्क्रीन प्ले मधल्या सीनचा एक नंबर असतो. कुठल्याही चित्रपट कथेला ज्याप्रमाणे चित्रपटाची सुरुवात, मध्यंतराचा पॉइंट, मध्यंतरानंतरची सुरुवात आणि चित्रपटाचा क्लायमॅक्स हे 4 पॉइंट महत्वाचे असतात. मला असं वाटतं की आता आपण ज्या क्षणावर आहोत तो मध्यंतराच्या पूर्वीचा क्षण असावा असं मला वाटतं. याचं कारण असं, 2 संदर्भ मुख्यतः या भेटीला देता येतील. या भेटीबाबत कुठलीही अधिकृत वाच्यता दोन्ही बंधूंनी केलेली नाही. तरी सुद्धा ज्या सूत्रांकडनं आपल्याला माहिती मिळते त्यानुसार या भेटीचे 2 संदर्भ मानले जातात. एक तर अर्थातच राजकीय आणि दुसरा संपूर्णपणे वैयक्तिक आणि कौटुंबिक. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शिवसेनेचे प्रमुख आणि संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या संपत्तीचा वाद हा न्यायालयामध्ये आहे. काही दिवसापूर्वी त्यांचे चिरंजीव जयदेव ठाकरे यांनी ज्या काही वक्तव्य जी काही केलेली होती कोर्टामध्ये, अतिशय वादग्रस्त आणि धक्कादायक वक्तव्य होती, त्या वक्तव्यानंतरची सगळी पुढची ट्रायल, सगळा खटला हा इन कॅमेरा म्हणून न्यायालयाने घोषित केलेला आहे. त्या वादग्रस्त विधानांच्यावर आपल्याला जरी बोलायचं नसलं तरी आत्ता परिस्थिती अशी आहे की त्या वक्तव्यांमुळे ठाकरे कुटुंबातल्या भावांमध्ये तेढ निर्माण झाल्याचं चित्र आहे. संपत्तीबद्दलचे वाद आहेत आणि त्या दोन्ही भावांशी उत्तम संबंध असलेले असे राज ठाकरे आहेत. तेव्हा या वादावर काही तोडगा निघू शकतो का? त्याच्यामुळे कुटुंबाची किंवा पक्षाच्या प्रतिमेची जी हानी होतीये ती रोखता येते का, असा एक प्रयत्न असण्याची शक्यता, या मुद्द्याने आपण एक चर्चा करूया. आणि दुसरा जो आपल्या दृष्टीने लाख मोलाचा प्रश्न आहे, आपण वैयक्तिक गोष्टीवर जास्त कॉन्सन्ट्रेट करूया नको, पण तरी ओघाने त्याचा उल्लेख आणि त्याची चर्चा होणारच आहे. पण जास्त महत्वाचा मुद्दा आहे आता राज्यातलं समीकरण, ज्याचा तू उल्लेख केलास की शिवसेनेला कोपऱ्यातली वागणूक भाजपा देते आहे. एका बाजूला आज दुपारपासून आपण बघतो आहोत की विदर्भासारखा प्रश्न हा ऐरणीवर आलेला आहे. शिवसेनेचा प्रखर विरोध आहे. एकत्र संयुक्त महाराष्ट्राला शिवसेनेचा पाठिंबा आहे. त्यांचे नेते म्हणतात की वेळ पडली तर आम्ही सरकारमधून बाहेर पडू. अशा वेळेला भाजपला दूर ठेवण्याकरता शिवसेना कुठल्याही परिस्थितीमध्ये काँग्रेस किंवा एनसीपीची मदत घेऊ नये शिवसेनेनी, अशा मानसिकतेमध्ये आहे. पण आपल्याला खास सूत्रांकडनं जी माहिती मिळाली आहे ती मी या चर्चेच्या ओघात सांगीनच, निलेश सुद्धा सांगेलच. पण ती माहिती अशी आहे की शिवसेनेमधला एक फार मोठा प्रवाह, म्हणजे शिवसेनेच्या हितचिंतकांनी अनेक प्रयत्न करून झाले तो भाग वेगळा, पण शिवसेनेमधला फार एक मोठा प्रवाह असा आहे जो कार्यकर्त्यांचा आहे, जो नेत्यांचा सुद्धा आहे. आणि या नेत्यांनी सुद्धा आता काही काळापूर्वी उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती, त्यात सुद्धा हा विचार व्यक्त झाला की भाजपापेक्षा मनसे खूप चांगली.
भाजपा बरोबर आता याच्यानंतर जर आपल्याला जायचं नसेल, कारण भाजपा 100% भाजपाच्या एका घोषणेने पुढे चाललेला आहे, आपल्यावर ओव्हरकम करून त्यांना महापालिका जिंकायची आहे, अशा वेळेला भाजपला बाजूला ठेवून जर आपल्याला जायचं असेल तर मनसे सारखा दुसरा साथीदार मिळणार नाही. मनसेची विचारसरणी, मनसेचा आक्रमकपणा, मनसेची स्टाईल ही शिवसेनेच्या खूप जवळ जाणारी, स्वतःची वेगळी शैली जरी असली, वेगळा पक्ष जरी असला तरी सुद्धा भाजपपेक्षा मनसे बरा नव्हे तर खूप चांगला, कारण शेवटी कौटुंबिक बंध, भावनात्मक बंध आणि शेवटी दोघही एक बंधू आहेत, एका फॅमिलीतले. या गोष्टीमुळे दोन्ही पक्ष स्वतःचं अस्तित्व वेगळं राखून, मी पुन्हा शब्द वापरतोय, स्वतःचं अस्तित्व वेगळं राखून जर या सत्तेच्या समीकरणामध्ये जवळ येऊ शकत असतील तर त्याचा या महापालिकेच्याच निवडणुकीत नव्हे, तो 2018 किंवा 19 या दोन्हीपैकी कुठल्याही वेळेला जर मध्यावधी निवडणुका किंवा नेहमीच्या वेळेच्या निवडणुका आल्या राज्यातल्या विधानसभेच्या, तर त्याला या एकत्र नव्हे तर जवळ येण्याचा फायदा होऊ शकतो, असा दुसरा विचार आहे. 1 तास ही चर्चा झालेली आहे, ती फक्त घरातल्या वैयक्तिक किंवा कौटुंबिक वादावर किंवा कलहावर मध्यस्थीच्या दृष्टीने झाली असेल याच्यावर काही राजकीय निरीक्षकांचा विश्वास नाही. या नवीन समीकरणाची नांदी इथे झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. सत्य काय आहे आपल्या कोणालाही माहिती नाही. निलेश, जसं समीरण सरांनी सुरुवात करून दिलेली आहे त्याला जोडूनच एक आठवण सांगायची म्हणजे 2014च्या निवडणुकीच्या वेळी राज ठाकरेंनी माध्यमांसमोर उघड केलं होतं की मी उद्धव ठाकरेंना फोन केला होता आणि त्यांना तोपर्यंत यांची युती फाटत आली होती आणि उद्धव ठाकरे म्हणाले होते काय चाललंय बघतोयस का वगैरे, आणि नंतर आमचं जवळपास होत आलं होतं पण तेवढ्यात ते राहिलं कारण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. तो राहिलेला धागा आता पुन्हा एकदा सुरू होईल असं वाटतं? किंवा आणखीन एक निलेश, तू सुरू करायच्या आधी मी सांगतो की टाळी एका हाताने वाजत नाही. एक्झॅक्टली, हे सुद्धा त्यांचं वाक्य प्रसिद्ध होतं की साध आणि प्रतिसाद हे दोन्ही एकमेकांना पूरक असावे लागतात. तेव्हा तसं काही झालं तर पुढे बघू, असंही राज ठाकरेंचं स्टेटमेंट होतं. मुख्यतः त्यावेळेला शिवसेनेतल्या नेत्यांची जी भूमिका होती की बुडणाऱ्याला उगाचच का हात द्यायचा, पण सध्या बुडणारे 2 आहेत आणि दोघांनाही एकमेकाच्या साऱ्याची गरज आहे. आणि त्यामुळे साहजिक आहे ही वेळ आहे ज्या ठिकाणी मनसे आणि सेना एकत्र येऊ शकते. दोघांसमोरचा मूळ तत्कालीन प्रश्नही होता की जर आपण नेतृत्व म्हणून एकत्र आलो तर स्थानिक पातळीवरचं नेतृत्व, ज्यांनी स्थानिक पातळीवर स्वतःची सत्ता केंद्र तयार केलेली आहेत, स्वतःचं वर्चस्व तयार केलेली आहेत, ती सेनेतली म्हणजे मनसैनिक आणि शिवसैनिक हे एकमेकासमोर ठाकतील आणि एकमेकाला विरोध करताना पाहायला मिळतील. त्यातून सेना वाढण्यापेक्षा कमकुवत होईल ही भीती मुख्यतः होती. मात्र आता मनसेला गमावण्यासारखं काही राहिलेलं आहे अशी परिस्थिती राज्यातल्या राजकारणात तरी दिसत नाही. आणि त्यामुळे छोट्या भावाच्या का भूमिकेत असो ना, पण सेनेबरोबर गेला तर मनसैनिकाचा फायदाच होईल ही मानसिकता मनसैनिकामध्ये पण निर्माण झालेली आहे. आणि त्यामुळे ही वेळ आहे ज्या ठिकाणी सहजतेनं मनसे आणि सेना एकत्र येऊ शकते. त्यासाठी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक, ठाणे महानगरपालिका, येत्या काळातली नाशिक महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे महानगरपालिका, नागपूर महानगरपालिका. नागपूर महानगरपालिकेत तसा सेनेचा वर्चस्व नाही किंवा मनसेचाही नाही, पण या मुंबईच्या आसपास असलेल्या प्रमुख शहरांमध्ये जर सेना आणि मनसेला स्वतःचं वर्चस्व कायम ठेवायचं असेल तर दोघांना एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही. आणि बाळासाहेबांची जी मूळ स्टाईल होती, शिवसेनेची जी मूळ स्टाईल आहे धक्कातंत्र, ही स्टाईल राज ठाकरेंनी आपल्या राजकारणात वापरलेली आहे. आणि मूळ आत्ताच मनसेच्या इंजिनला धक्का देण्याची वेळ आलेली आहे आणि त्यामुळे आता धक्कातंत्र हे वापरावं लागणार. आणि त्यासाठी दोघं राजकीय पक्ष एकत्र या क्षणी येऊ शकतात अशी परिस्थिती असं म्हणाल काय हरकत. निलेश म्हणाला ते खरंय प्रसन्न, एकत्र येण्याचे सुद्धा वेगळे कंगोरे असू शकतात. एकत्र येणार म्हणजे दोन्ही पक्ष मर्ज होणार किंवा मनसे शिवसेनेला जाऊन मिळणार आणि स्वतःचं अस्तित्व नष्ट करणार असं मला मुळीच वाटत नाही. दोन्ही पक्षांचं अस्तित्व सेपरेट राहून त्याच्यामध्ये जर काही ऍडजस्टमेंट्स करता आल्या, सीटच्या ऍडजस्टमेंट करता आल्या किंवा समझोता ज्याला म्हणतो आपण तसं करून, म्हणजे ही युती म्हणायची का वेगळ्या प्रकारचं एकत्र येणं म्हणायचं हे मला माहिती नाही, पण अशा प्रकारचं काही सोल्युशन त्यातून जर निघालं तर भाजपला बाजूला ठेवून कदाचित हे 2 पक्ष आले तर काय होईल याचं चित्र जर आपण डोळ्यासमोर आणलं तर मला वाटतं अख्ख्या महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघाल्याशिवाय राहणार नाही, एवढं खरं. हेमंत देसाई पण आपल्या सोबत आता आलेले दिसत आहेत, प्रवीण पुरोतर आहेतच आणि फोनद्वारे संदीप प्रधान आहेत. मी संदीप प्रधानकडे जाऊन मग उरलेल्या आपल्या दोन्ही मान्यवर गेस्टकडे जाईन. संदीप प्रधानजी, स्वागत आहे तुमचं चर्चेमध्ये. जसं आता इकडे एक सूर उपस्थित होतोय समीरण सर आणि निलेशने सांगितल्याप्रमाणे, पण या जागतिक इतिहास आहे राजकारणाचा की मैत्री ही समकक्ष अशा वीरांची होते, राज्यांची होते, सम्राटांची होते. मनसेची आज स्थिती शिवसेने कॉर्नरमध्ये गेली असली तरी आज 60-65 आमदार आणि 18-19 खासदार असलेला मोठा पक्ष आहे. त्यांच्या समोर मनसेने जायचं म्हणजे काय घेऊन जायचं? मनसे शिवसेनेला काय ऑफर करू शकते?
नाही, मला तर असं वाटतं की मनसे आता काहीच ऑफर करू शकत नाही. आजची जी भेट झालेली आहे हो. त्याचं पहिलं सगळ्यात महत्वाचं कारण मला असं वाटतं की ती कौटुंबिक कारणास्तव झालेली. बरं. आणि कौटुंबिक कारणास्तव झालेल्या या भेटीत जर समजा म्हणजे एकीकडे आपण बघितलं की राज आणि उद्धव यांच्यामध्ये राजकीय वारस कोण याचा हो. वाद आहे. हम्म. तर उद्धव आणि जयदेव यांच्यामध्ये आर्थिक वारस कोण असा आहे वाद. हो. तो जो आर्थिक वारस कोण हा जो वाद आहे तर त्याचा वाद आता न्यायालयात आहे. तो पराकोटीला गेलाय. त्याच्यात आरोप व्हायला लागलेले. तर हा वाद सोडवण्यासाठी जर समजा राज यांची काही मदत झाली तर मला असं वाटतं की राजकीय वारस कोण याच्यावरून जे काही वितुष्ट आलेलं आहे या दोघांमध्ये बरं. ते थोडंसं कमी व्हायला निश्चित मदत होईल. किंवा राज यांना आपण आपल्या बरोबर घेणं किंवा त्यांच्याशी कुठलीही चर्चा करणं, त्यांच्याबरोबर राजकीय वाटाघाटी करणं म्हणजे त्यांना जीवदान देण्यासारखं आहे. त्यांचा पक्ष हा पुन्हा पायावर उभं करण्यासारखा आहे. आणि हा पक्ष शिवसेनेसाठी किती घातक ठरू शकतो आपण 2009 मध्ये बघितलेला आहे. त्यामुळे आपण त्यांना कुठल्याही प्रकारे आता जीवदान देता कामा नये. त्यांची 5 वर्ष जर ते सत्तेच्या बाहेर राहिले तर आपसुकच मनसे हा त्यांच्या मरणाने मरेल अशा पद्धतीची जी एक भावना शिवसेनेमध्ये आतापर्यंत शिवसेनेतल्या काही नेत्यांच्या मनामध्ये होती. जी अनेक वेळा धोरणं ठरवतात जे नेते त्यांच्यामध्ये होती. तर तो मला वाटतं मुद्दा जो आहे त्याला आता कुठेतरी ह्या आर्थिक वारसाचा जो वाद आहे तो जर मिटवण्याच्या निमित्ताने राज यांनी उद्धव यांची जवळीक झाली तर तो मला वाटतं हा थोडेसे जो धारदारपणा आहे याच्यातला तर तो कमी होईल असं मला वाटतं. आणि आता जी मुंबई महापालिकेची निवडणूक आहे त्याच्यामध्ये असं आहे की भाजप हा गुजराती असतील, हिंदी भाषिक असतील या मतदारांवरती त्यांची निष्ठा आहे. मराठी मतदार काही पूर्णपणे शिवसेनेच्या मागे जातो असं नाही, तो थोडा भाजपलाही मतदान करतो. पण मुख्यत्वे शिवसेनेच्या मतांना मनसेकडून जो काही म्हणजे त्यांच्याकडून जी मतं कापली जातात तर काही मतदारसंघामध्ये अशा पद्धतीने सीट शेअरिंग करून काही ऍडजस्टमेंट करून जे शिवसेनेचे प्रबळ उमेदवार आहेत त्यांच्या विरोधात तरी मनसेने प्रबळ उमेदवार देऊ नये आणि मनसेचे जे काही प्रबळ असतील त्यांच्या विरोधात देऊ नये, जेणेकरून भाजपचं जे आव्हान आहे ते थोपवण्यासाठी आपण दोघे एकत्र काही गोष्टी सीट शेअरिंगच्या माध्यमातून किंवा समझोत्याच्या माध्यमातून करू शकतो. परस्परांवरची टीका टाळू शकतो किंवा आपल्या दोघांचंही लक्ष हे भाजपच असेल या निवडणुकीमध्ये. तर अशा पद्धतीचे काही स्ट्रॅटेजी या दोघांमध्ये वर्कआउट होऊ शकते. पण मला असं वाटतं की त्याला अजून थोडा काही काळ जावा लागेल. आज काही ते सगळं होईल किंवा आजच्या बैठकीत काही ठरलं असेल असं नाही. मला तर असं वाटतं की आजची बैठकी मुख्यत्वे हा वाद जो आहे कौटुंबिक वाद आहे. पण एकूणच प्रधान सर तुम्ही म्हणताय तो मुद्दा बरोबर आहे की एकीकडे जरी युतीच्या अगदी दूर दूर कुठलीही संभावना नसल्या तरी सुद्धा मनसेला कुठली मदत करणं त्यांना पायावरती उभं करण्यासारखं आहे, ज्याचा फटका 2009 ला बसला होता. असं असून सुद्धा स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप असू शकते का? अनेकदा शत्रू सुद्धा तात्पुरते मित्र होऊ शकतात. मी हा मुद्दा घेऊन देसाईंकडे जातो. देसाईजी, तुम्हाला या भेटीच्या कौटुंबिक किंवा खास करून आपण राजकीय म्हणतोय काही संभाव्यता दिसतात का? नक्कीच दिसतात. म्हणजे मगाशी समीरांनी ज्याचा उल्लेख केला की स्क्रीन प्लेचा उल्लेख केला, स्क्रीन प्ले कसा असतो, तर आपण सलीम जावेद, के शुक्ला, KR नारायण यांचे जे स्क्रीन प्लेज आहेत ते हिंदी सिनेमामध्ये गाजलेले. आणि मगाशी निलेशनी ज्या शब्दाचा धक्कातंत्राचा उपयोग केला, धक्कातंत्र हा जो शब्द आहे तो स्क्रीन प्लेच्या संदर्भामध्ये हा वापरला जातो. आणि हे मध्यंतरानंतरचं समीरांनी जे बरोबर सांगितलं की मध्यंतरानंतरचा पार्ट आता सुरू झालेला आहे. आणि टाळीचाही उल्लेख झाला की टाळी एका हाताने वाजत नाही. आपल्याला आठवत असेल की गेल्या निवडणुकीच्या लोकसभा निवडणुकीच्या अगोदर म्हणजे असं राज ठाकरेंनी सांगितलं होतं की महाराष्ट्राच्या विकासासाठी, महाराष्ट्रातल्या लोकांच्या कल्याणासाठी आम्ही एकत्र येऊ किंवा न येऊ, तुम्हाला काय करायचं, आम्ही काय ते आमचं बघून घेऊ. राज ठाकरेंनी त्यांच्या शैलीत सांगितलेलं होतं. म्हणजे त्यांनी ती शक्यता नाकारलेली नव्हती. एवढंच नव्हे तर ठाण्यामध्ये जे शिवसेने आणि राज आणि उद्धवने एकत्र यावे असं मानणारे जे लोक आहेत, असा जो एक वेगळी संघटना वगैरे आहे, पण ठाण्यामध्ये एक अशी हातगाडी एक चालवली होती लोकांनी की दोस्ती फूड म्हणून, की दोघांनी एकत्र यावं, त्या दोघांचे फोटो त्यामध्ये लावलेले. तर अशी फार मोठ्या प्रमाणावरती लोकांची भावना आहे. आपल्याला आठवत असेल की स्वतः बाळासाहेब ठाकरे यांच्या काळामध्ये बाळासाहेबांनी सांगितलं होतं की मराठी मतांमध्ये फूट पडता कामा नये. आणि मराठी मतामध्ये फूट पाडण्याचं काम राज ठाकरेंनी केलेलं होतं हे स्पष्ट आहे. राजने आपली ताकद सुद्धा दाखवून दिलेली होती. तुम्हाला आठवत असेल तर 2014च्या निवडणुकीमध्ये महेश मांजरेकर यांना काय उभं केलं होतं. महेश मांजरेकर एक तर शिवसेनेच्या जवळचे असे मानले जाणारे होते, त्यांना मनसेने आपल्याकडे ओढलं. हे दोघं पक्ष, अभिजित पानसे, अशी आणखीन उदाहरणं देता येतील आपल्याला
की जिथे त्यांनी मतं कापण्याचे सुद्धा उद्योग राज ठाकरेंनी केले होते आणि त्यावेळी नितीन गडकरी आणि राज ठाकरे यांची भेट झाली होती आणि त्यावेळी भाजप आणि मनसे एकत्र येऊन त्यांनी शिवसेनेला एक धाक दाखवण्याचा प्रयत्न होता. आता वातावरण संपूर्णपणे बदलले. मला या संबंधी एक महत्वाचं उदाहरण सांगावं असं वाटतं आपल्याला की संयुक्त महाराष्ट्र आंदोलन जेव्हा सुरू झालं होतं आणि महाद्वैभाषिक सुरू झालं होतं तेव्हा गुजरात आणि गुजराती समाज आणि मराठी समाज यांच्यामध्ये एक प्रकारची दरी निर्माण झाली होती, थोडीशी कटुता निर्माण झाली होती, आरोप प्रत्यारोप सुरू होते. अगदी वल्लभभाई पटेल असतील, मोरारजी देसाई यांच्यावरती आरोप झाले होते. याच प्रकारचं वातावरण कदाचित यावेळी सुरू होण्याची शक्यता ही नाकारता येत नाही. म्हणजे मराठी आणि गुजराती, कारण शहा आणि मोदी हे शिवसेनेचे अगदी कट्टर शत्रू बनलेले आहेत. तेच राज ठाकरे सुद्धा त्याच प्रकारची टीका त्यांच्यावरती करतायत. त्यामुळे या प्रकारचं वातावरण जर झालं तर मराठी मतांची बेरीज करण्याचं काम हे दोघं समर्थपणे कदाचित करू शकतील आणि वातावरण महाराष्ट्रातलं बदललं तर देशामध्ये त्याचं एक वेगळी रिॲक्शन जाऊ शकेल. ठीक आहे, मी प्रवीण पुरोंकडे थोडा वेगळा मुद्दा घेऊन येतो. प्रवीण पुरोजी, हे अशा प्रकारचे संकेत देणं, सिग्नल देण्याचा प्रकार काही पहिल्यांदा नाही घडलेला. यापूर्वी सुद्धा अनेक भेटी सांगता येतील. मग कधी लीलावतीमध्ये जाऊन उद्धव ठाकरेंना रिसीव्ह करण्यासाठी राज ठाकरे जाणं असो, राज ठाकरेंकडे काही दुर्दैवाने झालेल्या अपघातानंतर ठाकरे येऊन भेटणं असं उद्धव ठाकरे. पण या सगळ्यानंतर राज ठाकरे मीडियाशी बोललेले आहेत, नाकारला आहे किमान, पण उद्धव ठाकरे कधी ही काढत नाहीत या विषयाबद्दल. कितीही प्रयत्न, समजा मनसेने किती सॉफ्ट प्रयत्न सुरू ठेवले असले आधीपासून, तरी सेना याला प्रतिसाद देते का? त्या मूड मध्ये शिवसेना वाटते का? हे प्रसन्न, एक मागचं आपण विधिमंडळ बघूया की जेव्हा 13 आमदार मनसेचे होते तेव्हा शिवसेनेला मनसेची खरोखरच भीती वाटत होती. संदीप सांगत होते त्याप्रमाणे जर मनसेच्या बरोबर आपण जर राहिलो तर कदाचित सगळं काबीज केलं जाईल राज ठाकरेंकडून, अशी भीती उद्धव ठाकरेंना होती. पण मधल्या काळामध्ये शरद पवारांनी सांगितलं की हे राजकारण करायचं असेल तर खूप लवकर उठून राजकारण करावं लागतं आणि ते राज ठाकरेंकडून झालं नाही आणि त्याचे परिणाम आपल्याला पाहायला मिळाले. पण दुसऱ्या बाजूनं भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्रातली सत्ता शिवसेनेला ज्या पद्धतीने दाबतंय, ज्या पद्धतीने नकारात्मक राजकारण त्यांच्या बाजूने खेळलं जातंय, हे पाहिल्यानंतर कुठेतरी आता तडजोडची भूमिका घेतली पाहिजे हे उद्धव ठाकरे हे जाणून असतील. आणि म्हणून मला असं वाटतं गेल्या काही दिवसापासून मनसेचे नेते आणि शिवसेनेचे नेते बऱ्याच अंशी अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसायला लागलेत. मी पाहिलं की मनसेच्या बरोबर आपण एकत्र झालं पाहिजे ही भूमिका मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेमध्ये किंवा सत्तेमध्ये असताना भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीने शिवसेनेवर अटॅक करते ते पाहिल्यानंतर शिवसेनेचा जास्तीत जास्त कल मनसेकडे गेलाय. मग ते आशिष शेलार असोत किंवा आणखी योगेश सागर असोत. योगेश सागरांच्या तर कार्यालयावर शिवसेनेने हल्ला केला होता. म्हणजे सत्तेत एकत्र असतानाही मोठा भाऊ जर लहान भावाला जर डॅमेज करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला मदत केली पाहिजे, अशी एक भूमिका मनसेची झालेली दिसते. आणि म्हणून मला असं वाटतंय की हे इलेक्शन होण्यापूर्वी, मुंबई महानगरपालिकेचं इलेक्शन होण्यापूर्वी शिवसेनेला जर साथ दिली तर भारतीय जनता पक्षाचा जो काही एक चाल आहे, वाकडी चाल आहे, तिला कुठेतरी एक अटकाव बसेल अशी एक पार्श्वभूमी मनसेने तयार करायला घेतली. आणि त्याचा एक पार्ट असं मला वाटतंय की ही जी आजची भेट जी आहे दोघांची, त्याच्यात तो एक भाग असावा असं मला वाटतं. बरं समीरण सर, पण हा जसा तो एक बंधू प्रेमाचा एक मुद्दा प्रवीण पुरोंनी मांडलेला आहे, पण खरंच राजकारणामध्ये किंवा ठाकरे घराण्याचा इतिहास तुम्ही पाहिलेला आहे, असं खरंच काही दोन वेगळ्या राजकीय पक्षांचे नेते हे दोन वेगळ्या राजकीय पक्षांचे स्पर्धक म्हणून एकमेकांकडे बघतात का बंधू म्हणून बघतात? असं काही आहे संदर्भ असू शकतो? नाही, निश्चित. मी जवळजवळ 25 वर्ष मागच्या प्रिंट किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये ठाकरे घराणं या विषयाचं जे काही मी अवलोकन केलेलं आहे, मला असं वाटतं यांच्या या संपूर्ण कुटुंबामध्येच अशा प्रकारचे बंध हे वेगळ्या प्रकारे जपले जातात. हे मी जवळनं बघितलेलं आहे. म्हणजे आणि त्याला कारण बाळासाहेब हेच होते. बाळासाहेबांनी या दोन्ही बंधूंना आपल्या मुलांसारखं वाढवलं. किंबहुना हे सर्वच बंधू एकत्र वाढलेत, एकत्र खेळलेत, एकत्र बागडलेले आहेत. बऱ्याच आयुष्यातल्या सगळ्या घटनांना एकत्र सामोरे गेलेले आहेत. चांगले असतील, वाईट असतील, दुःखद असतील, यश असेल, अपयश असेल. मुख्य म्हणजे बाळासाहेबांबरोबर अनेक सभांमध्ये एकत्र जाणं, बाळासाहेबांची ती शैली, बाळासाहेबांचा कंटेंट, बाळासाहेबांचं लोकांमध्ये जाऊन मिसळणं, लोकांची थेट संपर्क आणि संवाद साधणारी त्यांची शैली, या सगळ्या गोष्टींमध्ये या बंधूंची जडणघडण ही एकाच वातावरणात झालेली आहे. आपण जर नीट बघितलं
तर राजकारणामध्ये काहीही असो, राजकारणामध्ये भले दोघांनी वेगळे विचार असतील आणि असे आपल्याकडे आपल्याला अनेक नेते दिसतील. सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे शरद पवार. शरद पवारांचे राजकीय शत्रू असलेल्या सुद्धा नेत्यांशी अतिशय उत्तम संबंध आहे. याचं कारण या मंडळींमध्ये राजकारण वेगळं आणि मैत्री वेगळी जपायची असते. याच्यामधली जी सीमारेषा असते ती सीमारेषा ही मंडळी फार चांगली जपतात. आणि इथे तर एकाच कुटुंबातली माणसं आहेत. म्हणजे शरद पवारांच्या बाबतीत जर आपण बोलायचं झालं तर ज्या ठिकाणी विदेशी मुळाचा मुद्दा निघाला त्या सोनिया गांधींबरोबर सुद्धा ताबडतोब नंतरच्या निवडणुकीमध्ये समझोता करून दोन्ही पक्षांचं वेगळं अस्तित्व राखून सुद्धा शरद पवारांनी एनसीपी आणि काँग्रेस दोन्ही एकत्र येऊन सरकार स्थापन केलेलंच होतं. एकदा नाही तर दोनदा नाही तर तीनदा. तेव्हा या सगळ्या कालखंडामध्ये एकाच कुटुंबातल्या व्यक्तींना आपले कौटुंबिक बंध वेगळे जपता येतात याच्यावर माझा विश्वास आहे. आणि दुसरं म्हणजे वेळोवेळी ते सिद्ध पण झालेलं आहे. उद्धव ठाकरेंनी जसा आता मगाशी उल्लेख केला पुरवांनी किंवा हेमंत देसाईंनी की वेगळ्या वेगळ्या क्षणांना ही मंडळी एकत्र आलेली आहेत. तसंच आता हा कौटुंबिक संपत्तीचा वाद जो आहे हा न्यायालयीन वाद आहे. या न्यायालयीन वादामध्ये साक्षी कुणाच्या होत आहेत तर कुटुंबातल्याच माणसांच्या होत आहेत. त्या मृत्यूपत्राचा खरेपणा खोटेपणा संपत्तीचं ती वाटणी किंवा ते मृत्यूपत्र खरं आहे का खोटं आहे कायद्याच्या कसोटीत काय असेल ते सगळं कसोटीवर उतरेल आणि खरं खोटं ठरेल. पण याच्यामध्ये कुठेतरी एक दोन्ही मधला दुवा म्हणून जर राज ठाकरे काम करत असतील तर मला असं वाटतं की ही फार मोठ्या वेगळ्या नात्याच्या सुबक होण्याच्या प्रक्रियेची सुरुवात आहे. म्हणजे नाती ही राजकीय दृष्ट्या दुरावली गेलेली असतील पण जिथे वैयक्तिक पातळीवर कौटुंबिक पातळीवर काहीही होतं तिथे राजही धावून जातात उद्धवही धावून जातात हे आपण बघितलेलं आहे. तेव्हा ही नाती इंटॅक्ट आहेत असं मानायला खूप पुरावे किंवा खूप घटना साक्षी आहेत. मला असं वाटतं या दोन्ही गोष्टी जर वेगळ्या धरल्या तर शेवटी मानवी मन असतं. राजकारण म्हणजे काही वेगळा कॉम्प्युटर चालवतो आणि कौटुंबिक बंध हे मन चालवतं असं काही नसतं. दोन्ही माणसंच असतात शेवटी राजकारण करणारी. तेव्हा भोवतालच्या परिस्थितीचा विचार करून आपला नक्की शत्रू कोण आहे आणि तो शत्रू जर सामायिक असेल तर शत्रूचा शत्रू तो आपला मित्र असं करायची गरजच नाही ना. दोन एका कुटुंबातली मंडळी जर एकत्र येऊन काही विचार करत असतील दोघांचं अस्तित्व स्वतःला आदराने मान्य असेल दोघांचं अस्तित्व वेगळं राहून जर काही समझोता होणार असेल तर त्या समीकरणाची नांदी आता होऊ शकते आणि त्याच्याकरता पूरक असं वातावरण निर्माण होण्याकरता या मध्यस्थीकडे आपण बघितलं पाहिजे असं मला वाटतं. निलेश, पण हे सगळं होण्यासाठी दोन्ही नेते एकत्र येणं मन जुळणं हे जरी खरं असलं जसं समीरण सर म्हणतात तरी सुद्धा किचन कॅबिनेट आहे शिवसेनेची. मला फार वेगळ्या प्रकारे किचन कॅबिनेट हा शब्द वापरायचा आहे. जोडीला तिकडचं अष्टप्रधान आहे उद्धव ठाकरेंचं स्वतःचं. यांना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची राजकीय जवळीक मान्य होईल का? नाही, मुख्यतः किचन कॅबिनेट हा मुद्दा या ठिकाणी अडचणीचा असू शकतो. मात्र अष्टप्रधान मंडळ जे आहे ते उद्धव ठाकरेंच्या किंवा राज ठाकरेंच्या निर्णयाच्या पलीकडे जाईल अशी परिस्थिती या ठिकाणी दिसत नाही. आणि त्यामुळे जर दोन ठाकरे बंधूंनी निर्णय घेतला तर तो निर्णय जो आहे तो अंतिम निर्णय असेल. मात्र जी आपण मुख्यतः चर्चा करतोय अडचणीच्या काळात अंतर्गत बंध जे आहेत ते जास्त घट्ट होत असतात आणि ती अडचण कौटुंबिकदृष्ट्या आणि राजकीयदृष्ट्या सध्या ठाकरे कुटुंबाची आहे. आणि म्हणून त्यांचं जे अंतर्गत बंध आहे नाती जी आहेत ती जास्त घट्ट होण्याला हा काळ जो आहे तो अनुरूप असा आहे. आणि त्यामुळे साहजिक आहे त्याचा फायदा काही प्रमाणावर का असो ना राजकीय दृष्ट्या येतील नाही येतील हा जरी पुढचा मुद्दा असला तरी निश्चितपणे दोन ठाकऱ्यांमध्ये निर्माण झालेला दुरावा हा कमी व्हायला हा घटनाक्रम निश्चितच उपयोगी ठरेल. आणि त्याचं पाऊल म्हणून या घटनेकडे बघायला काही हरकत नाही. या अगोदर साधारण 4 वर्षापूर्वी राज ठाकरे मातोश्रीवर गेले होते ते बाळासाहेबांच्या निधनाच्या निमित्तानं. तो एक मोठा असा घात होता काळाचा जो ठाकरे कुटुंबावर आलेला होता. बरोबर आहे. ती एक घटना. आणि त्यानंतर आता राजकीय दृष्ट्या आणि त्यानंतर बाळासाहेबांचं जे काही विल आहे त्यावरून जो आरोप प्रत्यारोप होत आहेत ते आरोप या दोघही घटना जर बघितल्या तर त्या अनुरूप अशा आहेत की दोन ठाकरेंनी एकत्र यावं. इतकंच नाही तर जसं सरांनी म्हटलं समीरण सरांनी की काँग्रेसमध्ये राष्ट्रवादी वेगळं झालं परत एकत्र आलं. कॉमन मिनिमम प्रोग्राम हा नेहमी राजकीय पक्षांसाठीचा मुख्य दुवा असतो जो एकत्रित आणत असतो. आणि त्यामुळे या दोघही राजकीय पक्षांमध्ये अनेक कॉमन मिनिमम प्रोग्राम साठीचे मुद्दे आहेत. त्यामध्ये आजच सर्वात गरम असलेला मुद्दा म्हणजे वेगळ्या विदर्भाचं आंदोलन. राज ठाकरेंनाही वेगळा विदर्भ नकोय त्यांनी आणेंचा केक कापलेलाच आहे. शिवसेना ही वेगळ्या विदर्भाच्या विरोधात सातत्यानं उभी आहे आणि त्यामुळे वेगळ्या विदर्भाचा मुद्दा हा कॉमन मिनिमम प्रोग्राम आहे. इतकंच नाही तर मोदींचा विरोध हा येत्या काळातला कॉमन मिनिमम प्रोग्राम आहे. दोघांच्याही अस्तित्वाचा प्रश्न हाही कॉमन मिनिमम प्रोग्राम आहे. मराठी अस्मिता हा प्रमुख कॉमन मिनिमम प्रोग्राम आहे. त्यामुळे या मुद्द्यांवर
हे दोघंही ठाकरे एकत्र येताना पाहायला मिळू म्हणजे वेगळ्या विदर्भाच्या निमित्ताने दोन ठाकरे जे वेगळे झाले ते मात्र एकत्र येऊ शकतात असं तुला वाटतंय. इथे आपण एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. ब्रेकच्या नंतर संदीप प्रधान यांच्याकडे काही मुद्दे घेऊन जायचे आहेत आणि त्याचप्रमाणे प्रवीण पुरो आणि देसाईजी पण आपल्या सोबत आहेत. एक छोटासा ब्रेक नंतर ही अतिशय महत्वाची चर्चा, आज मातोश्रीवर काय घडलं, या भेटीमागे दडलंय काय, ब्रेक नंतर सुरू राहणार आहे. पाहत राहा जय महाराष्ट्र.